रक्ताचा कॅन्सर म्हणजे प्रामुख्याने ल्युकेमिया किंवा लिम्फोमा आणि मायलोमा या प्रकारांमध्ये दिसतो. सुरुवातीला ही लक्षणे अतिशय शांतपणे आणि सामान्य आजारांसारखी दिसतात, त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करू नका. पहिलं महत्त्वाचं म्हणजे सततचा थकवा आणि अशक्तपणा. थोडं काम केलं तरी दम लागतो, जिना चढताना श्वास लागतो, चेहरा फिक्का वाटतो. का तर रक्त कमी झाल्यामुळे. लाल रक्तपेशी कमी होऊ लागतात म्हणून ही लक्षणे दिसतात. दुसरं म्हणजे वारंवार ताप येणं, हलका ताप सतत राहणं, रात्री ताप वाढणं. कोणतेही स्पष्ट इन्फेक्शन नसताना उगाचच ताप येतो, कारण पांढऱ्या रक्तपेशी व्यवस्थित काम करत नसतात. वारंवार इन्फेक्शन होतं, घसा दुखणं, सर्दी पटकन होणं, तोंडात जखमा होणं, त्वचेवर फोड, पू येणं. याचा अर्थ शरीरामध्ये रोगप्रतिकारशक्ती कमी आहे. सहज रक्तस्राव होणं, हलक्या धक्क्याने शरीरावरती निळं डाग पडणं, दात घासताना हिरड्यातून रक्त येणं, नाकातून रक्त येणं. प्लेटलेट्स कमी झाल्याची ही लक्षणे आहेत. त्याचप्रमाणे वजन कमी होणं. कारण नसताना वजन झपाट्यानं घटतं, भूक कमी होते, शरीरातील कर्करोग पेशी ऊर्जा जास्त वापरतात, त्यामुळे हाडांमध्ये, सांध्यांमध्ये वेदना होतात, पाठीमध्ये, पायामध्ये वेदना होतात, मुलांमध्ये चालताना त्रास होतो. त्याचप्रमाणे गाठी सुजतात, मान, बगल, जांघेमध्ये गाठी जाणवतात आणि या गाठी दुखत नाहीत. त्याचप्रमाणे पोट फुगल्यासारखं वाटतं, पोटात जडपणा जाणवतो, प्लीहा किंवा यकृत यांच्यामध्ये वाढ होते, रात्री जास्त घाम येतो, कपडे ओली होईपर्यंत घाम येतो. त्याचप्रमाणे त्वचा फिकी पडते, ओठ, नखांना पांढरेपणा येतो. रक्तातील हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे होतं. सुरुवातीला लक्षणं ओळखता येत नाहीत, पण नक्कीच या लक्षणांकडे लक्ष द्या. सर्दी तापासारखी लक्षणं दिसतात, थकवा जाणवतो आणि हळूहळू ही लक्षणे वाढतात. कोणाला जास्त धोका होतो? कुटुंबामध्ये रक्ताच्या कॅन्सरचा इतिहास असेल किंवा जास्त केमोथेरपी, रेडिएशन घेतलं असेल, काही रसायनांच्या संपर्कामध्ये असाल, धूम्रपान असाल, तर नक्कीच त्यांना होऊ शकतो. डॉक्टरांकडे कधी जावं? तर 2 ते 3 आठवड्यांपेक्षा जास्त लक्षणे दिसत असतील तर नक्कीच जा. जसं की सतत ताप, वजनामध्ये घट, वारंवार रक्तस्राव, गाठी वाढणं असं होत असेल तर नक्कीच CBCची रक्त तपासणी करून घ्या. महत्त्वाचं म्हणजे सुरुवातीला रक्ताचा कॅन्सर पूर्णपणे बरा होऊ शकतो, जर आपण लवकर लक्ष दिलं आणि निदान केलं तर. त्यामुळे शरीरातील लहान-सहान बदल दुर्लक्षित करू नका. शरीरामध्ये झालेल्या छोट्या छोट्या बदलांना लक्षात घ्या आणि डॉक्टरांकडे जाऊन योग्य ती ट्रीटमेंट नक्की घ्या. जर आपण वेळेवर उपचार घेतले तर नक्कीच जीवघेण्या आजारापासून आपण स्वतःचा बचाव करू शकतो आणि निरोगी जीवन नक्कीच जगू शकतो.